घाटकोपरमध्ये आपण पाहू शकता की घाटकोपर विधानसभेमधून धर्मेशजी गिरी या मोठ्या संख्येने या ठिकाणी जिंकून आलेले आहेत। आहोत मुंबईच्या घाटकोपरमध्ये। घाटकोपर विधानसभेमध्ये आज या ठिकाणी 5ची सीट या ठिकाणी महायुतीच्या आलेल्या आहेत। पराग भाई आपल्यासोबत आमदार आहेत। परागजी काय सांगाल, काय शुभेच्छा द्याल? घाटकोपर की जनता ने भारतीय जनता पार्टी और शिंदे साहब के ऊपर जो भरोसा रखा है, घाटकोपर की पूर्व की सभी सीटें हम लोग अच्छे मार्जिन से जीते हुए हैं और लोगों ने जो प्यार से सभी को वोट दिए हैं, हम सभी का शुक्रिया अदा करते हैं। और मैं सभी नगर सेवक जो नवनिर्वाचित है उनसे आशा रखेगी कि वो लोग घाटकोपर की अच्छे मन से सेवा करें और सभी लोग पात्रवान हैं। मेरे को कोई फिक्र नहीं है, बट मैं जनता का बार बार धन्यवाद करता हूँ। नमस्कार, आपण आहोत मुंबईच्या विद्याविहारमध्ये। आपण पाहू शकता किरोळ गावातील सर्व जनता या ठिकाणी धर्मेश गिरी यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी अभिनंदन करण्याकरिता या ठिकाणी आलेले आहेत। उपस्थित आहेत धर्मेश गिरी यांना बहुमताने या ठिकाणी विजयी करण्यात आलेला आहे। ताई काय सांगाल, कशा प्रकारचा धर्मेश यांचा स्वभाव आहे आणि या ठिकाणी विभागातील नागरिकांनी त्याला कसा प्रतिसाद दिला? तो खूप छान आहे। त्याच्या वडिलांपासून आम्हाला माहिती आहे कसे आहेत ते। त्याच्या वडिलांनी आम्हाला अख्खं किरोळ गाव, बुद्धवाडी सगळं आम्हाला त्यांनी सांभाळून घेतलेलं आहे। कुठच्या गोष्टीला मी कमी केलेलं नाही। कोण माहीत मेलं, कोणतं लग्न कार्य बारसं काही असेल ते आम्हाला त्याच्या वडिलांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे। म्हणून आम्ही त्याला धर्मेश भाईला जिंकून आणलेलं आहे आणि आम्हाला आनंद वाटतं, एवढा आनंद वाटतंय, एवढा विजय झाला ना, आम्हाला खूप आनंद वाटतंय। ताई काय सांगाल धर्मेश भाईंच्या संदर्भात? धर्मेश भाई नगरसेवक आहेत, पण त्याच्या आधी ते समाजसेवक आहेत। मला समाजाची सेवा करायची आहे। त्यांच्याकडे गडचिरोलीपासून ते बदलापूर कल्याणपासून आंधळी लोक दर दिवाळीला येतात आणि धर्मेश भाई त्यांच्यासाठी वर्षभराचं राशन भरून देतात। असे धर्मेश भाई आहेत, ते समाजसेवक आहेत, पण आता ते नगरसेवक आहेत। त्यांची जबाबदारी वाढली। ते प्रत्येक लहानापासून मोठ्यापर्यंत रिस्पेक्टफुली बोलतात। कधी कोणाचा भेदभाव करत नाही की हा लहान आहे की मोठा आहे, ताई वगैरे अशी बोलतात। त्याच्यामुळे आणि त्यांनी आमच्यासाठी खास करून गार्डन आहे आमचं तिरंगा स्पोर्ट्स, त्याच्यामध्ये सुलभ शौचालय बांधून केलं आणि त्यांच्याकडे खूप हालत बेकार होती। ते तर नगरसेवक पण नव्हते, पण त्यांनी आम्हाला एवढं चांगलं सुलभ शौचालय बांधून दिलं की आज आम्हाला खरंच त्यांचा धन्यवाद आहे की आज त्यांनी समाजासाठी एवढे काम केले। तर नगरसेवक झाल्यावर ते किती काम करतील लोकांची, असे ते कामामध्ये खूपच पुढे आहेत। प्रत्येक गोष्टीला ते पुढे आहे। म्हणून सगळ्यांनी मनापासून त्यांना मतदान केले। त्यांच्या रॅली आतापर्यंत मी तर बघितलं सगळे पैसे वाटून त्यांच्या रॅलीत होते, पण यांच्या रॅलीमध्ये एकही माणूस असा नव्हता की त्यांनी पैसा न घेता त्याच्या रॅलीमध्ये सामील होता। उपाशी तापाशी एवढं बोलेल। आणि धर्मेश भाई खरंच माणूस चांगला आहे आणि असंच करत राहावं बस। पैसा नाही घेत, पैसा नाही, आम्ही पैसा घरच्यासाठी आमचं काम केलं त्याच्यासाठी आणि आम्ही लय आनंद आहे। घरच्यासारखं इज्जत करतो, आम्हाला फार आनंद वाटलाय। सर्वप्रथम धर्मेश गिरी यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो। आमच्या कलई, किरोळ आणि संपूर्ण 130 वार्डमधून एक सेवाभावी नगरसेवक आम्हाला लाभलेला आहे, जो ग्राउंड लेवलला काम करणारा असा एक व्यक्ती आहे आणि जो सेवाभाव त्यांच्या नसानसामध्ये आहे, जो त्यांच्या वडिलांनी तो त्यांना वारसा दिला होता समाजसेवेचा, ते घेऊन ते पुढे चाललेले आहेत। आणि एक सामान्य माणूस, या सामान्य माणसाचं दुःख जाणणारा असा एक सामान्य माणूस आज नगरसेवक म्हणून भारतीय जनता पक्ष, त्याचप्रमाणे शिवसेना आणि RPIच्या वतीने दिलेलं आहे आणि ते निवडून बहुमताने आलेले आहेत। त्याच्यामुळे आमच्या विभागातील संपूर्ण 130 वार्डामधील कामं ही जलद गतीने होतील आणि कुठल्याही प्रकारे आडेवेड्याने घेता पूर्वीचे जे नगरसेवक होते त्यांना भेटण्यासाठी आम्हाला खूप आटोकाट प्रयत्न करायचा, परंतु उपलब्ध होत नव्हते। परंतु एक सर्वसामान्य माणसाचं माणूस जो सर्वांचं दुःख सुख जाणणार आहे, असे व्यक्ती आम्हाला एक प्रतिनिधित्व आमच्या ह्याला मिळालेलं आहे। त्याबद्दल मी आमच्या संपूर्ण विभागाच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि ते अशा यशस्वीवर पुढे जातील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। घाटकोपरमध्ये आपण पाहू शकता की घाटकोपर विधानसभेमधून धर्मेशजी गिरी या मोठ्या संख्येने या ठिकाणी जिंकून आलेले आहेत। धर्मेशजी गिरी काय सांगाल, सर्व जाती धर्मातील लोक या ठिकाणी राहतात, त्याचप्रमाणे आपण एक नगरसेवक आहात, आपलं पुढलं वाटचाल कशी असेल? नमस्कार, मी सर्व पहिल्यांदा मी सर्वाला धन्यवाद सांगेल आणि माझ्यावर विश्वास टाकला ते मी सगळेचा आभारी आहे आणि सर्व धर्म आणि जातीवाल्याला मी एकच समान ठेवणार आणि मी चांगले काम करणार। विभागातील जे समस्या असेल ती मी सोडवायचा प्रयत्न करणार।